श्री गणेशाय नमः. संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग 74वा. आधीच निरीच्छ दरिद्र व्रत धरलेले मुनी हसले व म्हणाले की द्रव्य मागणे काही प्रशस्त नाही. मग अगस्त्य तेथून दुसऱ्या राजाकडे गेले. तेथेही तोच प्रकार झाला. तिसऱ्या राजाकडेही तीच अवस्था झाली. त्या तीनही राजांनी ठरवले की इल्वल दैत्य मोठा श्रीमंत आहे, त्याच्याकडे जाऊया, सर्वजणच द्रव्य मागूया. श्रोते हो, त्या कपटी व मायावी राक्षसाकडे सगळे अगस्त्य ऋषींसह गेले. त्यांचे इल्वलाने आदराने स्वागत केले आणि नेहमीप्रमाणे त्याने मेषरूपी वातपीला मारून त्याचे मांस शिजवून आग्रह करून वाढवण्याचे ठरवले. त्या राजांना ते माहीत होते. ते खिन्न झाले. इथे आले तर पाहुणचार म्हणून पानावर वाढलेले खावेच लागणार. आपला मृत्यूच आला असे समजून ते दुःखी झाले. अगस्त्यांना अंतर्ज्ञानाने कळलेच होते, हा मेष नव्हे, वातापी दैत्य आहे. तो राजांना खुणावून पहिल्या आसनावर बसला. वाढणे झाले तेव्हा त्याने सगळेच मांस मागून मागून खाऊन टाकले. इल्वल मनातल्या मनात आनंदी झाला. भोजन झाल्यावर तो म्हणाला की वातापी बाहेर ये. पटकन ढेकर देत अगस्त्य म्हणाले की इल्वल, तो आता कसला बाहेर येतो? मी त्याला जिरवून टाकलाय. हा हा हा. रोखून बघत त्यांनी इल्वलाला निरुत्तर केले. तेव्हा इल्वल शरण आला. कोणत्या इच्छेने तुम्ही आला होता? मी काय करू? त्याने विचारले. हे पहा, कपट चालणार नाही. ह्या राजांना व मला द्रव्य हवे आहे. तू ते द्यावेस अशी आमची इच्छा आहे. वरमून गेला तर इल्वल खमक्या होता. तो म्हणाला, जर माझ्या मनातून काय द्यावायचे आहे ते आपण ओळखलेत तर मी देईल. अगस्त्य म्हणाले, राजांना प्रत्येकी 20,000 गायी व तितक्याच सुवर्णमुद्रा, मला त्यांच्या दुप्पट व एक सुवर्णमय रथ व 2 घोडे, तसेच हा समोरचाच रथ व घोडे द्यावे तुझ्या मनात आहे. दैत्याने ते मान्य केले. करतो काय? अगस्त्यांनी खरे ओळखले होते. द्रव्य घेऊन राजे निघाले. ऋषी निघाले. लोपामुद्रे. बाहेरून रथातच अगस्त्यांनी हाक मारली. ती पतिव्रता त्वरेने बाहेर आली. पाहतो येतो 2 प्रचंड उंच शुभ्र अश्व. ते अश्व जो रथ ओढीत होता तो झळझळीत सोन्याचा. मागे दूर अंतरावून कितीतरी गायी येत होत्या. त्यांच्या पायांनी मार्गावरील धूळ वृक्षांवर उडत होती. तेजपुंज अगस्त्य ऋषी ज्या रथात बसलेले होते त्यांच्या मागच्या भागात सुवर्णमुद्रांच्या रेशमी गोंड्याच्या थैल्याच थैल्या होत्या. काय हे नाथ, तुझी इच्छा पूर्ण कर. तिला अपूर्वाई वाटली. लगबगीने पुढे जाऊन तिने त्यांना द्वाराशी आणले. रथावरील सारथी हात जोडून उभा होता. गोधन अजून यायचे होते. तेही काही वेळाने आले. त्या गायींच्या हंबरण्याने आश्रमाचा आसमंत भरून गेला. थोड्या वेळाने इल्वलाच्या सेवकास परत जाण्याची ऋषींनी आज्ञा दिली. भरलेल्या हृदयाने आपल्या पतीशी लोपमुद्रा बोलू लागली. तपोधन पवित्र ऋषीवर्य, आपण माझ्या मनासारखे केले. काही द्रव्याचा उपयोग करून त्वरेने त्यांनी आश्रमाचे स्वरूप पालटून टाकले. वैभवशाली आश्रमात अगस्त्यांनी लोपामुद्रेची इच्छा, आपला संकल्प व आपल्या पितरांची सद्गतीची इच्छा पूर्ण केली. त्यांना जो पुत्र झाला तो 7 वर्षापर्यंत गर्भात वाढत होता. त्याचा जन्म झाला तेव्हा अगस्त्य पुन्हा वनात निघून गेले होते. त्यांचे मन कुठले संसारात टिकणार? त्या मुलाचे नाव दृढदस्यू व इद्मवाह असेही होते. तो पुत्र महाविद्वान व वेदवेत्ता होता. लोमशांनी अशा तऱ्हेने अगस्त्यांची कथा सांगून अगस्त्याश्रमाची महती कथन केली. त्यानंतर धर्माधिकांनी भृगुतीर्थावर प्रयाण केले. तेथे रामाने परशुरामाचे तेज कसे हरण केले ती कथा त्या ऋषींनी सांगितली. कालकेय दैत्यांनी पूर्वी देवांना किती त्रास दिला होता. वृत्रासूर हा त्यांचा मुख्य दैत्य. मारण्यासाठी दधीची ऋषींच्या अस्थींपासून देवेंद्राने वज्र कसे निर्माण केले, मग वृत्तासुराचा नाश त्याने कसा केला. त्यानंतर कालकेय राक्षस समुद्राच्या आश्रयाने कसा राहिला. त्याने रात्री आश्रमात जाऊन तपस्वी ब्राह्मणांना मारण्याचा कसा सपाटा चालवला. मग विष्णूंनी देवांना अगस्त्य मुनींच्या साह्याने समुद्रच आटवून टाकण्याची युक्ती कशी सांगितली ते पुरातन वृत्त सांगितले. या अगस्त्यांचा प्रभाव सांगताना लोमश ऋषींनी विंध्य पर्वत सूर्याचा मार्ग अडविण्यासाठी उंच उंच वाढत असता अगस्त्यांनी त्याला ठराव करून दक्षिणेहून मी आलो की वाढत जा, तोपर्यंत उंच होऊ नको असे सांगून कसा थांबवून धरला आहे व अगस्त्य दक्षिणेसच कसे राहतात ते सांगितले. अगस्त्यांनी देवाच्या विनंतीवरून समुद्र कसा प्राशन केला व कालकेय दैत्यास मग देवांनी युद्ध करून कसे नष्ट केले तो सर्व इतिहास लोमशांनी धर्माला सांगितला. ते अशा गोष्टी सांगत असल्यामुळे धर्माधिकांना अर्जुनाच्या विरहामुळे वाटणारे औदासीन्य थोडेसे कमी झाले होते. श्रोतेजन हो, अगस्त्यांनी सागर पिऊन टाकला तो भूमीला केवढा तरी मोठा खड्डा पडला. ज्यांनी सागर पिऊन टाकला तेच अगस्त्य पुन्हा समुद्र भरून देतील का? देवांनी त्यांना विनंती केली, पण ऋषी म्हणाले, आता पाणी जिरून गेले, आता मी काही करणार नाही. देव ब्रह्मदेवाकडे गेले तेव्हा तो म्हणाला की समुद्र पुन्हा भरून काढण्यासाठी पुष्कळ वर्षांचा काळ जाईल. भगीरथ नावाचा राजा पुढे त्याच्या पूर्वजांच्या उद्धारासाठी समुद्रात पुन्हा पाणी आणून सोडील.
ही अशी कथा ऐकून धर्मराजाने लोमशांना भगीरथाची गोष्ट विचारली. ती गोष्ट म्हणजे मानवी प्रयत्नांची, दीर्घाश्रमाची, चिकाटीची एक महत्त्वाची कथा. सौतींना काही श्रोते म्हणाले की भगीरथाची गोष्ट आम्हालाही सांगा. समुद्र पिऊन टाकल्याची गोष्ट थोडक्यात सांगितलीत तशी नको. बरे बरे, पूर्णपणे सांगतो, असे म्हणून सौतींनी उत्साहाने कथा सांगण्याला प्रारंभ केला. तर श्रोते हो, आपण आता महाभारतातले जे तिसरे वनपर्व आहे त्यातले प्रकरण 11 पाहणार आहोत, भगीरथ व परशुराम. सौती म्हणाले की श्रोतेजन हो, सगर नावाचा एक राजा होता, इक्ष्वाकू वंशातला. फार वर्षे झाली त्याला. त्याने हेहय व तालजंद राजांचा निपात केला. मोठा पराक्रमी होता तो. शैब्या व वैदर्भी अशा त्याच्या 2 स्त्रिया होत्या, पण मूलबाळ नव्हते. कैलासावर जाऊन त्याने तप केले. भगवान शंकर प्रसन्न झाले. एका स्त्रीला 60,000 पुत्र व दुसरीला एकच पुत्र होईल असा त्यांनी वर दिला. शैब्याला असमंज नावाचा मुलगा झाला. वैदर्भीला मायाशक्तीने 60 सहस्र पुत्र झाले. ते एकदम जन्मतील व एकदमच मरतील असे शंकरांनी सांगितले होते. सगराने अश्वमेध यज्ञ केला तेव्हा हे सगराचे 60 सहस्र पुत्र घोड्यांच्या संरक्षणासाठी होते, पण तो घोडा समुद्रात गेला. तेही पाणी नव्हते, तेथे पाणी नव्हते. खाली खोल गेला, तो गुप्त झाला. त्या सर्व पुत्रांनी पृथ्वी खणून काढली. पाताळात गेले, तेथे कपिल मुनींच्या आश्रमाजवळ तो घोडा बांधलेला दिसला. त्यांना वाटले ह्या मुनीने घोडा पळवून आणला. हे सगळे होते उद्धटच. त्यांनी कपिल मुनींना दटावले, दुरुत्तरे केली आणि कपिल एवढे कोपले की एका दृष्टीक्षेपात त्यांनी 60 सहस्र पुत्रांचे भस्म करून टाकले. नारदांनी हे वृत्त सगराला सांगितले. त्यांना फार वाईट वाटले. सगराचा पुत्र असमंज हा क्रूर व वेडसर होता. तो लोकांना फार उपद्रव देई, म्हणून प्रजेने राजाकडे तक्रारी केल्या. त्यामुळे असमंजाला राज्याबाहेर अरण्यात पाठवून दिले होते. पण असमंजाचा मुलगा होता, अंशुमान असे त्याचे नाव होते. सगराने अंशुमनाला सर्व सांगितले व यज्ञाचा घोडा आणण्यास सांगितले. अंशुमान खणलेल्या मार्गानेच पाताळात गेला. कपिल मुनींना त्याने प्रसन्न करून घेतले. यज्ञाचा अश्व परत मिळवला व सगर पुत्रांचा उद्धार होण्याचा उपाय विचारला. तेव्हा कपिल म्हणाले, तुझा नातू स्वर्गातील गंगा शंकरास संतुष्ट करून पृथ्वीवरून पाताळात आणतील. त्या गंगाजलाच्या स्पर्शाने 60 सहस्र सगरपुत्र उद्धरून जातील. अंशुमनाने पित्याला घोडा आणून दिला. सगराने पुत्रांच्या मृत्यूचे दुःख आवरले. यज्ञ पूर्ण केला. वरुण स्थान समुद्र यालाच पुत्र मानून त्याने राज्य केले. नंतर अंशुमनाला राज्य दिले. सगर मृत्यू पावला. अंशुमन राजा झाला. त्यामागून दिलीप हा त्याचा पुत्र राजा झाला. दिलीपाने 60 सहस्र पित्रांच्या उद्धारासाठी खूप प्रयत्न केले, पण त्याला यश आले नाही. त्याचा पुत्र भगीरथ याने मात्र दीर्घ तप केले. हिमालयात तो गेला. सचिवांवर राज्य सोपविले आणि 1 सहस्र वर्षे त्याने जल व कंदमुळे भक्षण करून तप केले. तेव्हा स्वरगंगा त्याला प्रसन्न झाली. तिने साक्षात दर्शन दिले. आपल्या पित्रांचा पाताळातून उद्धार करण्यासाठी गंगेने पृथ्वीवर व पाताळात उतरावे अशी त्याने विनंती केली. आपण खाली पडताना आपला वेग सहन करण्यासाठी शंकर समर्थ होतील, तेव्हा त्यांना प्रसन्न करून घे असे तिने सांगितले. शंकरांना भगीरथाने प्रसन्न करून घेतले व ते गंगेचा प्रचंड वेगाचे प्रपात धारण करण्यास सज्ज झाले. गंगेचा प्रवाह नंतर खाली पडला. तो शंकरांनी जटामध्ये धारण केला व तो 3 प्रवाहांनी वाहू लागला. भगीरथाने तिचा प्रवाह समुद्राच्या रिक्त जागेकडे वळवला व त्यानंतर समुद्रात पुन्हा पाणी भरले. सगरपुत्रांना स्वर्गप्राप्ती झाली. गंगेला भगीरथाने आपली कन्या मानली. 3 पिढ्यांच्या प्रयत्नांनी हे कार्य सिद्ध झाले. पुढे श्रोते आता सौती काय गोष्ट सांगणार आहेत याविषयीची सविस्तर कथा महाभारताच्या भाग 75 मध्ये. धन्यवाद.